श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोच्या अपेक्षा. संध्याकाळची वेळ होती. मोनालीने मोबाईल हातात घेतला. सोप्यावर टेकून ती इंस्टाग्राम स्क्रोल करत होती. स्क्रीनवर एक कपल व्हिडिओ चालू होता. पती पत्नी एकत्र मूव्ही बघत होते. पॉपकॉर्न शेअर करत होते. हसत होते. मोनाली हलकसं हसली, पण ते हसू फार वेळ टिकले नाही. तिच्या डोळ्यात एक छोटासा प्रश्न चमकून गेला. आपलं असं कधी होणार? तेवढ्यात रुपेश आत आला. ऑफिसमधून थकलेला, पण चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत स्मित. काय बघतीयेस? काही नाही, असंच. मोनालीने फोन बाजूला ठेवला. क्षणभर शांतता. मग ती थोडी उत्साहाने म्हणाली, ऐक ना, या विकेंडला मूव्हीला जाऊया का? रुपेश थोडा थांबला. जाऊया ना. मोनालीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. फायनली. पण पुढच्या क्षणी किचनमधून आवाज आला. काय बोलताय तुम्ही दोघं? रमाबाई बाहेर आल्या, हात पुसत. रुपेश सहज म्हणाला, आई, मूव्हीला जायचं म्हणतेय मोनाली. रमाबाईंचा चेहरा उजळला. अरे वा, किती दिवस झाले मी पण मूव्ही नाही बघितली. मी पण येते. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. मोनालीच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू कमी झालं, पण ती लगेच स्वतःला सावरत म्हणाली, हो ना आई, चला. ती हसली, पण त्या हसण्यात थोडीशी जबरदस्ती होती. शनिवार. थिएटरमध्ये तिघे बसले होते. मध्ये रुपेश, एका बाजूला मोनाली, दुसऱ्या बाजूला रमाबाई. मूव्ही चालू होता, पण मोनालीचं लक्ष स्क्रीनवर नव्हतं. तिला फक्त बाजूला बसलेलं कपल दिसत होतं. ते एकमेकांच्या जवळ बसले होते, कुजबुजत होते. आणि इथे ती आणि रुपेशमध्ये एक अंतर, आणि मध्ये पॉपकॉर्नची बादली. ती हलकासा सुसारा टाकते. दुसऱ्या दिवशी सकाळ. बाल्कनीत उभं राहून मोनाली चहा पीत होती. हवा थंड होती. वातावरण शांत. ती पुन्हा विचारात हरवली होती. रुपेश तिच्या बाजूला आला. काय झालं? शांत का आहेस? काही नाही. क्षणभर पॉज. मग ती पुन्हा म्हणाली, आज संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊया का? रुपेश हसला. हो, छान आयडिया आहे. मोनालीच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. संध्याकाळ. ती तयार झाली होती. हलका ड्रेस, सिंपल मेकअप, केस मोकळे. ती स्वतःला मिररमध्ये बघत होती. आज थोडा क्वालिटी टाईम मिळेल. तेवढ्यात बाहेरून आवाज. अरे, कुठे चाललात? रमाबाई तयार उभ्या होत्या. गार्डनला. रुपेश म्हणाला, अरे वा, मी पण येते. मला पण हवा लागेल. मोनालीचा चेहरा पुन्हा एकदा पडला. ती काही बोलली नाही, फक्त एक छोटंसं गार्डनमध्ये तिघे चालत होते. रमाबाई उत्साहाने बोलत होत्या. अरे रुपेश, आठवते का तू लहान होता तेव्हा इथे यायचो आपण? रुपेश हसत होता. मोनाली त्याच्या मागे चालत होती. तिच्या हातातल्या फोनवर पुन्हा एक कपल फोटो दिसत होता. सनसेट. हातात हात. ती फोन बंद करते. डोळ्यात एक हलकीशी चीड. शॉपिंग मॉल. मी पण येते. रेस्टॉरंट प्लॅन. मी पण येते. स्मॉल वॉक. मी पण येते. प्रत्येक वेळी मोनाली हसते, ॲक्सेप्ट करते, पण आतून ती हळूहळू तुटत जाते. रात्री बेडवर पडून ती छताकडे बघत होती. रुपेश झोपला होता. ती स्वतःशी बोलत होती, मी चुकीची आहे का? मला फक्त माझ्या नवऱ्यासोबत वेळ हवा आहे. हे एवढं रॉंग आहे का? तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती फोन उघडते. इंस्टाग्राम, हॅपी कपल, हनीमून रील, सरप्राईज. ती पटकन फोन बंद करते. दुसऱ्या दिवशी रुपेश काहीतरी बोलत होता. मोनाली फक्त ठीक आहे एवढंच उत्तर देत होती. तो लक्षात घेतो. काय झालंय तुला? काही नाही. ती टाळते. त्या रात्री मोनाली एकटीच बाल्कनीमध्ये उभी होती.
तिने फोन लावला बहिणीला. हॅलो, काय चाललंय? बहीण विचारते. मोनाली काही सेकंद शांत राहते. मग अचानक तिचा आवाज बदलतो. माहिती आहे, मला कधी कधी वाटतं माझं लग्न झालंय, पण मला नवऱ्यासोबत एकांतात वेळच मिळत नाही. आम्ही कुठेही जायचा प्लॅन केला की सासूबाई तयार होऊन येतात, मी पण येते. ती हलकसं हसते, पण आवाजात वेदना स्पष्ट असते. त्याच वेळी घराच्या आत रमाबाई पाणी घ्यायला बाहेर येतात आणि त्या थांबतात. त्यांच्या कानावर ते शब्द पडतात. आम्हा नवरा बायकोला एकांतात वेळ मिळत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो, डोळ्यात हलकीशी वेदना. त्या काहीही न बोलता परत आत जातात. मोनाली अजूनही फोनवर आहे. रमाबाई शांतपणे खोलीत बसलेल्या आणि रुपेश दोघींपासून अनभिज्ञ. कधीकधी नात्यांमध्ये शब्द मोठे नसतात, पण त्यांचा अर्थ खूप खोल असतो. रात्रीचं घर शांत होतं, पण त्या शांततेत काहीतरी बदललं होतं. भिंती, दरवाजे आणि त्या घरातील प्रत्येक कोपरा जणू काहीतरी ऐकून घेतल्यासारखा गप्प बसला होता. रमाबाई त्यांच्या खोलीत शांत बसल्या होत्या. त्यांच्या हातातल्या पाण्याच्या ग्लासातील पाणी हलकसं थरथरत होतं, जसं त्यांच्या मनातलं काहीतरी. त्यांच्या कानात अजूनही तेच शब्द घुमत होते. माझं लग्न झालंय, पण मला नवऱ्यासोबत एकांतात वेळ मिळत नाही. त्या डोळे मिटतात, एक खोल श्वास घेतात, पण डोळ्याच्या कडेला आलेलं पाणी मात्र थांबत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ, नेहमीसारखीच दिनचर्या. किचनमध्ये चहा, नाश्ता, भांड्यांचा आवाज. पण आज काहीतरी वेगळं होतं. रमाबाई नेहमीसारख्या बोलक्या नव्हत्या. त्यांनी काही विचारलं नाही, काही सांगितलं नाही, फक्त काम करत राहिल्या. मोनालीने ते लक्षात घेतलं. आई, तुम्ही ठीक आहात ना? हो ग, ठीक आहे. लहानसं उत्तर, डोळ्यात नजर नाही. मोनाली थोडी कन्फ्यूज झाली. रुपेश टेबलावर बसला होता. त्याने आईकडे बघितलं, मग मोनालीकडे. दोघींच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावना, पण एक समान गोष्ट, शांतता. काय झालंय घरात? तो स्वतःशी पुटपुटला. रुपेश ऑफिसला जायच्या आधी आईच्या खोलीत गेला. आई, हां, तू ठीक नाही वाटत. रमाबाई काही क्षण शांत राहिल्या, मग हळूहळू म्हणाल्या, रुपेश, तुला काही विचारायचं आहे का? मला? नाही, पण तू काहीतरी मनात ठेवतेस. रमाबाईंच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं, पण ते हसू खूप थकल्यासारखं होतं. त्या खिडकीकडे बघत बोलायला लागल्या. मोनाली म्हणाली ते चुकीचं नाही. रुपेश थोडा दचकला. काय? मी ऐकलं काल. क्षणभर सायलेन्स. रुपेश काही बोलू शकला नाही. रमाबाई पुढे म्हणाल्या, तिला तिच्या नवऱ्यासोबत वेळ हवा आहे. हे अगदी बरोबर आहे. त्यांच्या आवाजात कुठेही राग नव्हता, फक्त समज आणि वेदना. त्या हळूहळू भूतकाळात हरवतात. तुला माहिती आहे, मला फिरायला किती आवडतं. तरुणपणी मी खूप स्वप्न बघायचे की लग्नानंतर मी आणि माझा नवरा फिरायला जाऊ, हसत खेळत जगू. त्यांच्या डोळ्यात चमक आली, पण लगेच ती मंदावली. पण तुझे बाबा? त्या थांबतात. त्यांना कधी वेळच नव्हता किंवा कदाचित इच्छा नव्हती. 25 वर्ष रुपेश. त्यांचा आवाज थरथरतो. 25 वर्षात मी कुठेच फिरले नाही. रुपेशच्या डोळ्यात धक्का. मी प्रत्येक वेळी विचारायचे, चला ना, थोडं बाहेर जाऊया. पण उत्तर एकच, वेळ नाही. त्या हसतात, पण ते हसू वेदनेचं होतं. हळूहळू मी विचारणंच बंद केलं आणि माझी स्वप्न त्या स्वतःलाच विचारतात ती मनातच ठेवली. आणि आता त्या रुपेशकडे बघतात. तुम्ही दोघं बाहेर जायचं म्हणता, तेव्हा मला वाटतं कदाचित माझी ती अपूर्ण स्वप्न थोडी पूर्ण होतील. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. पण मी तुम्हा दोघांचा विचार केला नाही. तुम्हालाही एकमेकांसोबत वेळ हवा असेल.
माझी चूक झाली, मला माफ कर. रुपेश पूर्णपणे स्तब्ध झाला होता. एका बाजूला आईचं आयुष्यभराचं दुःख, दुसऱ्या बाजूला बायकोची साधी अपेक्षा. तो स्वतःशीच म्हणाला, मी कोणाला समजावू आणि कोणाला सांभाळू. संध्याकाळ. रुपेश घरी आला. मोनाली किचनमध्ये होती. तो थेट तिच्याकडे गेला. मोनाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तिच्या चेहऱ्यावर थोडी चिंता. काय झालं? आईने कालचं तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं. क्षणभर सगळं थांबतं. मोनालीचा चेहरा फिकट पडतो. काय? हो. रुपेश तिला सगळं सांगतो. आईचं आयुष्य, तिचं स्वप्न, तिचं एकटेपण. मोनाली शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात गिल्ट हळूहळू दिसायला लागतो. ती हळू आवाजात म्हणते, मला माहीत नव्हतं. क्षणभर शांतता. मग ती पुढे म्हणते, आईचं दुःख खरं आहे, मला समजतं. रुपेशच्या चेहऱ्यावर थोडं समाधान. पण पुढच्या क्षणी, पण माझ्या अपेक्षा पण चुकीच्या नाहीत ना? रुपेश थोडा अडखळतो. मी असं नाही म्हणत. मग? मोनालीचा आवाज आता थोडा ठाम होतो. मी फक्त माझ्या नवऱ्यासोबत थोडा वेळ मागते. हे एवढं मोठं डिमांड आहे का? दोघीही बरोबर होत्या. दोघीही चुकत नव्हत्या. पण समाधान काही सापडत नव्हतं. त्या दिवसानंतर मोनाली थोडी शांत झाली. रमाबाई अजूनच शांत झाल्या. रुपेश दोघींमध्ये अडकला. घरात एक वेगळी शांतता पसरली. तिघे टेबलावर बसले होते. पूर्वीसारखं हसू नव्हतं, गप्पा नव्हत्या, फक्त चमच्यांचा आवाज. त्या रात्री मोनाली एकटीच सोफ्यावर बसली होती. लाईट मंद होता. तिच्या हातात फोन होता. पण ती काही बघत नव्हती, फक्त विचार करत होती. मी चुकीची आहे का? की परिस्थिती अशी आहे? आईचं आयुष्य, त्यांचं दुःख आणि माझ्या अपेक्षा. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती खिडकी बाहेर बघत म्हणते, कधी कधी बरोबर आणि चूक यात फरक नसतो, फक्त वेगवेगळ्या भावना असतात. रात्रीचं घर शांत होतं. भिंतीवरच्या घड्याळाचा आवाज टिकटिक आणि त्या आवाजात मोनालीचे विचार गुंतलेले. ती सोफ्यावर बसली होती. लाईट मंद, डोळे कुठेतरी हरवलेले. तिच्या मनात दोन आवाज चालू होते. एक म्हणत होता, तू चुकीची नाहीस. दुसरा म्हणत होता, पण आईचं दुःखही खरं आहे. ती डोळे बंद करते. रमाबाईंचा चेहरा डोळ्यासमोर येतो. एकटी बसलेल्या, शांत. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात फोन वाजतो. पूजा दिदी कॉलिंग. मोनाली कॉल उचलते. हॅलो, काय झालं? आवाज एवढा डल का आहे? मोनाली थोडी शांत राहते. काही नाही. माझ्याशी नाटक करू नकोस. सांग, काय झालंय? मोनाली सगळं सांगते. आई, आउटिंग, फ्रस्ट्रेशन, गिल्ट. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता. बहीण हळू आवाजात म्हणते, मोनाली, एक गोष्ट सांगू? तुझ्या सासूलाही फिरायला आवडतं. तुला आणि रुपेशला पण जायचं आहे. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? मोनाली शांत. तुम्ही तिघं एकत्र असताना कोणालाच फुल आनंद मिळत नाही. बहीण पुढे म्हणते, तू सिंपल बॅलन्स का नाही करत? मोनाली थोडी कन्फ्यूज. कसं? जर तुम्ही 3 वेळेस बाहेर जात असाल, 1 वेळेस आईसोबत जा आणि 2 वेळेस फक्त तुम्ही दोघं जा. मोनालीच्या डोळ्यात हलकीशी चमक. पण बहीण इथेच थांबत नाही. आणि अजून एक, आईला एखाद्या क्लबमध्ये जॉईन कर, जिथे त्यांच्या वयाच्या महिला असतील. त्या फिरतील, गप्पा मारतील, एन्जॉय करतील. त्यांचं आयुष्य फक्त तुमच्यावर डिपेंड राहणार नाही आणि तुला पण तुझा स्पेस मिळेल. मोनाली पूर्णपणे शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू क्लॅरिटी दिसायला लागली. म्हणजे प्रॉब्लेम कोणात नाही, बॅलन्समध्ये आहे. ती हलकसं हसते. थँक्यू. दुसऱ्या दिवशी मोनाली हॉलमध्ये उभी होती. रमाबाई खिडकीजवळ बसलेल्या.
बाहेर बघत, शांत. त्या दृश्यात एकटेपणा स्पष्ट दिसत होता. मोनाली हळूहळू त्यांच्या जवळ जाते. आई, रमाबाई वळतात. हां. मोनाली त्यांच्या बाजूला बसते. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. क्षणभर पॉज. मला तुमच्याबद्दल राग नाही. मला फक्त रुपेशसोबत थोडा वेळ हवा होता. तिचा आवाज हलका थरथरत होता. रमाबाई शांतपणे ऐकत होत्या. मग त्यांनी तिचा हात धरला. मला समजलंच नाही ग. सॉरी, मी तुला समजून घेतलं नाही. मी फक्त माझं अपूर्ण राहिलेलं आयुष्य तुमच्यात शोधत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी, दोघींच्या डोळ्यात अश्रू, पण यावेळी दूर नाही, जवळीक होती. मोनाली हसत म्हणते, आई, आपण एक डील करूया. रमाबाई थोड्या आश्चर्याने, काय? आठवड्यातून एकदा आपण तिघं एकत्र फिरायला जाऊ आणि बाकी वेळेस मी आणि रुपेश. रमाबाई काही क्षण विचार करतात, मग हळूहळू मान हलवतात. मोनाली पुढे म्हणते, आणि आई, तुम्ही एक क्लब जॉईन कराल का? क्लब? हो, तुमच्या वयाच्या मैत्रिणी, आउटिंग, फन. पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर खरीखुरी एक्साइटमेंट दिसते. खरंच? हो आई. तेवढ्यात रुपेश आत येतो. दोघींना हसताना बघून तो थोडा कन्फ्यूज होतो. काय चाललंय? मोनाली आणि रमाबाई एकमेकींकडे बघतात आणि हसतात. मोनाली म्हणते, प्रॉब्लेम सॉल्व झाली. काही दिवसानंतर तिघे एकत्र घराबाहेर पडतात. पण यावेळी प्लॅन क्लिअर आहे, मन क्लिअर आहे. नात्यांमध्ये जागा कमी नसते, समज कमी असते. घरात आता सगळं बदललं होतं. हसणं वाढलं होतं, गप्पा वाढल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, समज वाढली होती. रविवार सकाळ. रुपेश आणि मोनाली बाल्कनीमध्ये चहा घेत होते. हलका वारा, शांत वातावरण. मोनाली हसत म्हणाली, हेच हवं होतं मला. रुपेश तिच्याकडे बघून हसला. रमाबाई क्लबमध्ये होत्या. त्या इतर महिलांसोबत हसत होत्या, चालत होत्या, गप्पा मारत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा स्वतःसाठी जगण्याचा आनंद दिसत होता. काही दिवसांनी मोनाली नोटीस करते, रमाबाई आता सतत सोबत येण्याचा आग्रह करत नाहीत. त्या विचारतात, पण सोबत येत नाहीत. तुम्ही जा, एन्जॉय करा. पण एक दिवस असा येतो, मोनाली आणि रुपेश बाहेर जाण्याचा प्लॅन करतात. रमाबाई शांतपणे त्यांच्या खोलीत असतात. ना प्रश्न ना उत्सुकता. मोनाली थांबते. तिला काहीतरी वेगळं वाटतं. पूर्वी त्या खूप येत होत्या. मला त्रास व्हायचा. आता त्या येत नाहीत आणि ती स्वतःला प्रश्न विचारते, मला काय विचित्र वाटतंय? ती रमाबाईंच्या खोलीत डोकावते. त्या एकट्याच बसलेल्या, हातात जुना फोटो अल्बम. त्या हसत आहेत, पण डोळ्यात हलकीशी पोकळी. मोनालीच्या मनात काहीतरी हलतं. मी त्यांना स्पेस दिला, पण मी त्यांच्यापासून दूर तर नाही ना गेले. ती हळूच आत जाते. आई, रमाबाई वर बघतात. हां. मोनाली त्यांच्या बाजूला बसते. आई, तुम्ही आमच्यासोबत येणार का? त्या थोड्या आश्चर्याने, नको ग, तुम्ही दोघं जा. मोनाली हसत म्हणते, नाही, आज फॅमिली टाईम हवा आहे. क्षणभर शांतता. मग रमाबाईंच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित. त्या दिवशी तिघे एकत्र बाहेर पडतात. पण यावेळी कुणालाही ऑब्जेक्शन नाही, फक्त इच्छा आहे. नात्यांमध्ये फक्त स्पेस देणं पुरेसं नसतं. कधीकधी पुन्हा जवळ आणणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.